श्वसननलिकेतून सिमेंटचा खडा काढून चिमुकल्याचा जीव वाचवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक थरारक पण दिलासा देणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याने 6-7 तास व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या श्वसननलिकेत अडकलेला सिमेंटचा खडा यशस्वीरित्या बाहेर काढून त्याचा जीव वाचवला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका 2 वर्षाच्या चिमुकल्याला अचानक श्वास घेण्यास तीव्र त्रास सुरू झाला. कुटुंबियांनी ताबडतोब त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजे घाटी रुग्णालयात दाखल केले. तपासणी दरम्यान चिमुकल्याच्या श्वसननलिकेत म्हणजेच ब्रॉन्क्समध्ये सिमेंटचा खडा अडकल्याचं दिसून आलं. दरम्यान त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. त्याला तब्बल 6 तास व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं, तर ऑक्सिजनची पातळी 20% खाली आली. या गंभीर परिस्थितीत डॉक्टरांनी तातडीनं शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक, घसा विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर सुनील देशमुख आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने श्वसननलिकेत अडकलेला सिमेंटचा खडा बाहेर काढला. खडा काढताच चिमुकल्याचा श्वास सुरळीत झाला. त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. सध्या या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर PICUमध्ये उपचार सुरू आहेत. काय सांगा सर, एक शस्त्रक्रिया केली आपण अवघडाची कशी केली? नमस्कार, मी डॉक्टर सुनील देशमुख, कान घसा विभाग प्रमुख, घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर. आमच्याकडे एक कालच अशी एक मुलाची केस आली की त्या मुलांनी संध्याकाळी 6 वाजता खेळता दगडासोबत खेळता दगडाचे काही तुकडे गिळे होते. अचानक त्याला श्वास घ्यायला त्रास सुरू झाला. त्याच्या आईवडिलांनी त्याला त्वरित घाटी रुग्णालयामध्ये आणलं आणि तिथे लहान मुलांच्या डॉक्टरांना दाखवलं असतं. त्यांना लक्षात आलं की त्याच्या फुफ्फुसामध्ये काहीतरी अडकलं आहे. ताबडतोब त्यांनी आम्हाला पाचारण केलं. आम्ही त्याची तपासणी केली आणि मुलगा खूप अत्यवस्थ होता. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आलं आणि जवळपास 5 ते 6 तास त्याला ठेवावं लागलं, कारण तो मुलगा उपाशी नव्हता. त्यामुळे त्याला रात्रभर त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवून त्याला आम्ही सकाळी लवकरात लवकर 5:30 वाजता ब्रॉन्कोस्कोपी या ऑपरेशन करायचा निर्णय घेतला आणि आम्ही ब्रॉन्कोस्कोपी केली आणि त्याला त्याच्या उजव्या फुफ्फुसामधून 2 मोठ्या आकाराचे खडे काढले आणि मुलाला एक चांगल्या प्रकारचं जीवनदान दिलेलं आहे. आता प्रकृती कशी? तो 2 वर्षाचा सैफ नावाचा मुलगा, त्याची तब्येत एकदम चांगली, कारण जसेच तसे स्टोन्स निघाले. त्याचं उजवं फुफ्फुस जे निकामी झालं होतं ताबडतोब कार्यरत झालं आणि त्याच्यामध्ये 100% हवा सुरू झाली. म्हणजे त्याचं सॅच्युरेशन आपण म्हणतो ते 100% येणं सुरू झालं. आणि त्याच्या आईवडिलांना सुद्धा आम्ही सल्ला दिला की तुमच्या कॉलनीमध्ये किंवा आसपासमध्ये या गोष्टी व्यवस्थित सांगा आणि लहान मुलांना खेळणं किंवा चिंचोका, फुटाणा, दगडाचे खडे असे तोंडात घालू देऊ नका, जेणेकरून अशा घटना आयुष्यामध्ये परत होणार नाही.